निवडणूक आहे. साहजिकच सवन देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. या पद्धतीनं मागचे उपराष्ट्रपती यांनी त्यांचा कालावधी संपायच्या आधी राजीनामा दिला आणि सवन देशामध्ये एक संशयाचं वातावरण हे तयार झालं. या दिवसापर्यंत त्यांनी राजीनामा का दिला ही बस त्या सभागृहाचा एक सिनियर सभासद आणि स्वतः असताना मलाही माहिती नाही कुणाला उपराष्ट्रपती हे पद लोकशाहीचं एक अत्यंत महत्त्वाचं पद. इथं इन्स्टिट्यूशन आणि इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही गव्हर्नमेंटनी ठेवली पाहिजे, विरोधकांनी ठेवली पाहिजे. दुर्दैवानं ती ठेवली गेली नाही. त्यामुळे ही निवडणूक घेण्याची स्थिती निर्माण झाली. आम्ही भाजप सोडून अन्य जे विरोधी पक्ष आहेत आम्ही एकत्र बसलो आणि सुदैवानं आमच्या पुढं जसे सुदर्शन यांचं नाव सुचवलं गेलं आणि हे नाव आम्ही सगळ्यांनी एक वचनी दिले. त्यांच्या ज्युडिशरीच्या कालावधीमध्ये अनेक जजमेंट सामान्य माणसाच्या हिताची दखल करणारे अशी आहेत आणि त्यामुळं अशी व्यक्ती आम्हा सगळ्यांच्या वतीनं निवडणुकीला उभं राहायला तयार झाली याबद्दल आम्ही त्यांचे आभार द्यावं. महाराष्ट्र जी काही मर्यादित मतं असतील मग ती काँग्रेस पक्षाची असतील, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल, यातून आमच्या सगळ्यांची जी काही स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे ही मतं त्यांना पडतील आणि महाराष्ट्र त्यांच्या मागं पूर्ण आहे ही स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मी आमच्या सगळ्या सरकारांच्या वतीनं त्यांना शुभचिंततो आणि निवडणुकीचं यश अपयश हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, पण इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधकांचा सुद्धा एक सन्मान ठेवण्यासाठी ही निवडणूक उपयुक्त ठरेल याची मला खात्री. Friends, good afternoon you all. I have come here to seek the blessings of a person who has transformed the state of Maharashtra into a vibrant state. In fact, he built the modern state of Maharashtra. There is no event in the nation's political and economic social life in the last 50 years of which Sri Sharad Pawar ji is not a part of it. He is an elderly statesman.
and there is no one better than him to appreciate and understand the importance of this event scheduled to take place on 9th of September, that is election of the Vice President of India. He has blessed me. I am grateful to him. I am grateful to him for the kind words he has spoken about me. And for the present, there is nothing further for me to tell you. I have been speaking with you almost on daily basis, both in print media and electronic media. I have conveyed my views about the nature of office of the Vice President of India. I do not belong to any political party, nor I intend to join any political party as such in future, and perhaps that is the one reason why all the opposition parties have come together and chosen me as their nominee to contest the election, for which act I shall be ever grateful to them. I think I am the only one who is entitled to request every political party in this country and every member of the parliament to consider my candidature on its own merits, and I intend to write to all the members of parliament, irrespective of party affiliations, to consider my candidature positively and exercise their franchise. Thank you, ladies and gentlemen. Thank you. साहेब बेसिकली पहिल्यापासून तुम्ही सांगताय की अंकगणित जे आहे ते भलेही कमी असलं तरी ही निवडणूक लढवण्याची ही आग्रही भूमिका आहे. अंकगणित हे तुमच्या बाजूने जरी नसलं तरी विचारांचा विरोध म्हणून तुम्ही निवडणूक लढवताय, तरी तुम्हाला असं वाटतं का की तुमची मतं ही इंटेकच राहतील, कारण की समोरच्यांच्या विरोधाचा जो दावा आहे त्याविषयी मात्र वेगवेगळी मतं येत आहेत. मला विरोधकांच्या मताची याची चिंता नाही. विरोधकांच्यात एकमत आहे, समाधान आहे उमेदवारीबद्दल, आणि काही गोष्टी घडल्या. उदाहरणार्थ आता समोरचे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्या पदाची प्रतिष्ठा मी ठेवतो, पण एक गोष्ट मी विसरू शकत नाही की झारखंडला ज्यावेळेला राज्यपाल होते त्यावेळी राजभवनमध्ये तिथे आदिवासी मुख्यमंत्र्याला अटक झाली. राज्यपालांनी म्हणजे तिथे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विनंती केली की मला इथं अटक करू नका, मी बाहेर येतो, ऑफिसमध्ये येतो, माझ्या घरी जातो, पण राजभवनमध्ये अटक करू नका. तरी राज्यपालांच्या समोर त्यांना अटक केली गेली. त्याचा अर्थ या सगळ्या इन्स्टिट्यूशनबद्दल दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट होतं आहे. आणि त्यामुळं अपोजिशनमध्ये एकमत आहे की याच्यात काही मतांची फेरफार होणार नाही. सत्ताधाऱ्यांकडे सगळ्यात जास्त संख्या आहे सत्ताधाऱ्यांकडे, तरी देखील ते विरोधकांना फोन करताना पाहायला मिळत आहेत. तुम्हाला असं एक 2 आठवड्यामध्ये त्यांचा फोन आला होता. ठीक आहे, मला फोन आला तर ठीक आहे. निवडणुका असायच्या नंतर लोक अपेक्षा करतात काही हेतू असेल त्यांच्या मनात. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होते की आपल्या राज्याचे राज्यपाल, आणि त्यामुळे विचार करावा. पण आमच्या दृष्टीनं
तो मुद्दा नव्हता. यापूर्वीचे उपराष्ट्रपती कुठे आहेत अजूनही पत्ता लागलेला नाही. निवडणूक जवळ आलेली आहे. माजी उपराष्ट्रपती अजूनही समोर आलेले नाही. आमच्या काही सहकाऱ्यांनी बसून याच्यावर चर्चा केली आणि संजय राऊत यांच्या सहीने एक पत्र आम्ही पाठवलेले. काही करा आमच्या उपराष्ट्रपती पदावर असलेल्या आणि आता त्यापासून दूर झालेल्या व्यक्तींचा शोध लवकर लावा. पण पत्राचं उत्तर येईल असं वाटतं साहेब. बघूया वाट बघतो. साहेब, जरांगे यांचं आंदोलन आज मुंबईत आहे. मुळात जरांगेंची जी मागणी आहे की ओबीसी मधूनच सरसकट आरक्षण मिळावं, या संदर्भात पार्टीची भूमिका काय आहे? ठीक आहे, आता हा विषय घेणं योग्य नाही यांच्या. So my question for you, this fight is South against South. What's your preparation? What's your planning for this election? Ma'am, I think you have framed the question most inappropriately. There is nothing like South versus South. It is a contest between two individuals. It doesn't matter whether he comes from South or I come from somewhere. This country is one. This nation is one. That is India called Bharat. मात्र सर सत्ताधारी लोकांकडून तुमची भूमिका काय जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात याबाबत? पवार साहब, एक बार हिंदी में बता दीजिए. आज इंडिया गठबंधन के उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार रेड्डी साहब आपसे मिलने के लिए आए हैं. आपकी क्या भूमिका है इसका? सीधी बात है कि राज्यसभा इसकी चेयरमैन की जिम्मेदारी उपराष्ट्रपति पर होती है. देश के एक बड़ी इंस्टीट्यूशन है और इस इंस्टीट्यूशन का गतिवान रखना ये हम सब की जिम्मेदारी है. मगर इसलिए हम लोगों ने बैठकर ऐसा कैंडिडेट का सिलेक्शन किया कि सदन की प्रतिष्ठा रहेगी और आज जो देश की स्थिति है इस स्थिति में अच्छे तरह से अपनी जिम्मेदारी पूरी करेंगे और इससे हम लोग संतुष्ट हैं. पवार साहब, एक सवाल ये है कि नंबर गेम के चक्रव्यूह को किस तरीके से इंडिया गठबंधन भेज पाएगा, उसको लेकर एक बड़ी असमंजस की स्थिति बनी हुई है. नहीं, कोई हम नंबर गेम की बात नहीं सोचेंगे. हमें इस पर भरोसा है कि पार्लियामेंट का जो कोई सदस्य हो तो देश के हितों की रक्षा करने के लिए कहाँ फूल देना चाहिए ये ध्यान में रखकर अपना कर्तव्य करेंगे. पवार साहब, मुख्यमंत्री ने भी आपको फोन किया था, आपसे बातचीत की थी, तो ऐसी परिस्थितियों में आपका सीधा समर्थन यहाँ है, लेकिन बातचीत में क्या हुआ था, आपने उनको क्या जवाब दिया? तो उन्होंने इतना ही कहा कि आज के राज्यपाल महाराष्ट्र के उत्तर है, यहाँ के राज्यपाल है, इसलिए उनके बारे में सहयोग दीजिए. जो हम लोगों ने इसका स्वीकार किया नहीं और बहुत कुछ रीजन है और तुम्हें बताना नहीं चाहिए. थैंक यू.